श्री स्वामी समर्थ. गुढीपाडव्याच्या आधी होणार मोठा बदल. सूर्याचे शनिदेवाच्या नक्षत्रातील गोचर अखंड सुख सौभाग्य आणि गडगंज श्रीमंती देणार. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते, ज्याचा प्रभाव 12 राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारकग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद, प्रतिष्ठा, मान सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणे सूर्य देखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे 12 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे नवीन उद्योग व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त असल्याचंही मानलं जातं. वैदिक पंचांगानुसार हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा यावर्षी 19 मार्चला आहे. गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी सूर्याचे नक्षत्र परिवर्तन होईल. पंचांगानुसार सूर्य 18 मार्च 2026 रोजी सकाळी 9:27 पूर्व भाद्रपद नक्षत्रातून उत्तर भाद्रपद नक्षत्रात गोचर करेल. सूर्याचे हे नक्षत्र गोचर नक्कीच 12 पैकी काही राशींच्या लोकांसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. महाराष्ट्रातील त्यातही मराठी संस्कृतीचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा. वसंत ऋतूच्या आगमनासोबतच साजरा होणारा हा सण नवचैतन्य, समृद्धी, विजय आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. याही व्यतिरिक्त पश्चिम व दक्षिण भारतातील अनेक भागातही हा सण उत्साहात साजरा केला जातो. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. 2026 मध्ये गुढीपाडवा गुरुवारी म्हणजेच 19 मार्चला साजरा केला जाईल. तिथीची सुरुवात 19 तारखेला सकाळी 6:52 होईल आणि ती 20 मार्च रोजी पहाटे 4:52 संपेल. गुढीपाडवा सूर्योदयावर आधारित असल्यामुळे स्थानिक सूर्योदयाच्या वेळेनुसार काही ठिकाणी थोडा फरक दिसू शकतो. गुढीपाडवा जीवनातील नव्याने सुरुवात, सुव्यवस्था आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. गुढी म्हणजेच घराबाहेर उभारली जाणारी रंगीबेरंगी सजवलेली काठी, तर पाडवा म्हणजे चंद्रमासाचा पहिला दिवस. महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा म्हणतात, तर इतर भागात तो उगादी, नवरेह किंवा चेटीचंद या नावांनी देखील साजरा केला जातो. मात्र सर्वत्र या सणामागे नव्या आयुष्याची आणि नव्या आशेचीच भावना असते. चला तर आता जाणून घेऊयात की गुढीपाडव्याच्या अगोदर कोणत्या राशींना विशेष लाभ प्राप्त होणार आहे आणि त्या राशींच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहेत. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ. सूर्याचे नक्षत्र गोचर कोणत्या राशींचे आयुष्य बदलणार आहे, तर त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे नक्षत्र गोचर खूपच खास असणार आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे. तुमची अडकलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसणार आहेत. नवीन नोकरी मिळेल, तसेच आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहणार आहे. या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहील. प्रेमसंबंध सुखमय होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग देखील मोकळे होताना दिसतील. कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. तसेच मनातील भीती, चिंता दूर होईल. समाजात मान सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. त्यासोबतच हा काळ तुमच्यासाठी भावनिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टिकोनातून उत्तम राहणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुमची एखादी मनासारखी इच्छाप्राप्ती देखील होऊ शकते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उत्तम राहणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळणार आहे. त्यानंतर आहे कुंभ रास. कुंभ राशींच्या व्यक्तींसाठीही सूर्याचे नक्षत्र गोचर खूप खास असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक सुखसुविधा प्राप्त होतील. अचानक धनलाभ देखील होईल. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी व्यवसायामध्ये यश मिळेल. तसेच गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरेल. या काळात तीर्थक्षेत्रांना तुम्ही भेट द्याल. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ देखील होईल.
तसेच अडकलेले पैसे देखील या काळामध्ये नक्कीच तुम्हाला परत मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील, आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग देखील मोकळे होतील. त्यामुळे उत्पन्न वाढून तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी व्हाल. मानसिक स्थिती या काळामध्ये तुमची उत्तम राहणार आहे. तसेच आरोग्यही सुदृढ असेल. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला चारही बाजूने लाभच लाभ प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात तुम्ही प्रगती कराल. त्यासोबतच या काळात तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला असेल. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यशस्वी व्हाल. त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या भौतिक सुखामध्ये देखील वाढ होणार आहे. या काळात तुम्ही घर, प्रॉपर्टी किंवा वाहन देखील खरेदी करू शकता. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण असणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठीही सूर्याचे गोचर खूपच उत्तम सिद्ध होणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात तुम्ही करू शकाल. शुभ ग्रहाच्या युतीमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसायात देखील यश मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी देखील हा काळ उत्तम असणार आहे. कुटुंबातील जुने वाद मिटतील. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण देखील राहणार आहे. वैवाहिक जीवन देखील सुखमय असेल. तुमच्या मान सन्मानात देखील वाढ होणार आहे. लोक तुमची प्रशंसा करतील. समाजात तुम्हाला मान दिला जाईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता देखील मिळू शकेल. तसेच कुटुंबासोबत प्रवास देखील घडेल. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. नोकरीत पदोन्नती मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. त्यासोबतच जी लोक बेरोजगार आहेत त्या लोकांना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील या काळामध्ये होऊ शकते. त्यामुळे त्यांचे मन प्रसन्न राहील. तसेच या काळात तुम्हाला जोडीदाराचे पूर्ण सहकार्य प्राप्त होणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येणारा ठरणार आहे. सकारात्मक गोष्टी या काळामध्ये तुमच्या जीवनात घडताना दिसणार आहेत. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींसाठीही सूर्याचे गोचर खूपच उत्तम सिद्ध होणार आहे. कारण या काळामध्ये तुमच्या आयुष्यात अनेक अडचणींवर तुम्ही मात करणार आहात. तसेच या काळामध्ये हा काळ खास करून तुमच्या करिअरसाठी उत्तम असणार आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तसेच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घेऊन येणारा हा काळ ठरणार आहे. त्यासोबतच खास करून या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तसेच तुमचे आरोग्यही उत्तम राहील. त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या भौतिक सुखामध्ये देखील वाढ होणार आहे. त्याचबरोबर या काळात तुमच्या मनासारखी एखादी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. त्यासोबतच या काळामध्ये बिझनेस करणाऱ्या लोकांना त्यांच्या बिझनेसमध्ये अधिक मुनाफा झालेला पाहायला मिळू शकतो. तसेच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना गुढीपाडव्या अगोदरच मिळणार आहे सूर्याचे नक्षत्र गोचर झाल्याने फायदाच फायदा. त्यासोबतच येणारं हे नवीन वर्ष त्यांच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारं ठरणार आहे. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.